रामकृष्ण हरी. संत विचार हे केवळ ऐकण्यासाठी नसून ते जगण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्य कठीण वाटू लागतं तेव्हा संतांचे शब्द आपल्याला प्रकाशाची वाट दाखवतात. आज आपण अशाच एका अभंगाचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या मनातली नकारात्मकता दूर करून तुम्हाला नवी उभारी देईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण आनंदाचे डोही आनंद तरंग हेच आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं. आपल्या आयुष्यात सगळं काही असूनही कधीकधी एक प्रकारची अस्वस्थता जाणवते ना. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण धडपडतो, पण ती मिळाल्यावरही समाधान मिळत नाही. पण तुम्ही कधी विचार केलाय का की मासा पाण्याबाहेर काढल्यावर जसा तडफडतो तशीच तडफ आपल्याला आपल्या आयुष्याच्या ध्येयासाठी किंवा ईश्वरासाठी का लागत नाही? संत बहिणाबाईंनी संत तुकारामांच्या भक्तीचे वर्णन करताना मानवी मनाचा एक असा गुपित उलगडला आहे जो तुमचे जगणे बदलू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वजा मच्छ जैसा जळावांचुनी तडफडी या अभंगाचा असा अर्थ जो तुमच्या जगण्याला नवी दिशा देईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या कडव्यात जगण्याचा खरा मंत्र दडलेला आहे. ज्याप्रमाणे मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तशीच ओढ आपल्याला आपल्या ध्येयाबद्दल किंवा ईश्वराबद्दल असायला हवी. आयुष्यात काहीतरी मिळवण्याची अशी तीव्र इच्छा असेल तरच माणूस शून्यातून जग निर्माण करू शकतो. अंतरीचा साक्षी म्हणजे तुमच्या आतला आवाज. आजच्या धावपळीच्या जगात आपण बाह्य जगाचे ऐकतो, पण स्वतःच्या मनाचे नाही. हा अभंग लोकांना स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधायला शिकवतो. तहानलेल्या माणसाला सोन्याचे दागिने देऊन चालत नाही, त्याला पाणीच लागते. तसेच भौतिक सुखापेक्षा मनाची शांती, विठ्ठल भक्ती महत्त्वाची आहे. हा बदल हा अभंग लोकांच्या विचारात घडवून आणू शकतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, मच्छ जैसा जळावांचुनी तडफडी, तैसीच आवडी तुकोबाची. भावार्थ आणि विश्लेषण. येथे मच्छ, मासा आणि जल, पाणी हे केवळ उदाहरण नसून ते अस्तित्वाचे प्रतीक आहेत. मासा पाण्यात जन्माला येतो आणि पाण्याचेच त्याचे जीवन असते. त्याला पाण्याबाहेर काढले की तो फक्त हालचाल करत नाही, तर त्याच्या प्राणांची तगमग होते. तुकोबारायांची विठ्ठलाप्रती असलेली आवडी, प्रेम, ओढ ही केवळ एखादी छंद किंवा सवय नाही, ती त्यांच्या जगण्याची गरज आहे. जसा मासा ऑक्सिजनशिवाय राहू शकत नाही, तसे तुकोबाराय विठ्ठलाच्या नामाशिवाय किंवा स्मरणाशिवाय जगू शकत नाहीत. संतांचा नैतिक धडा. संतांना सांगायचे होते की परमेश्वर किंवा सत्य यापासून दूर जाणे म्हणजे मृत्यूच आहे. समाजाला त्यांनी हे शिकवले की तुमच्या जगण्याला जोपर्यंत सत्याचा आधार नाही तोपर्यंत तुमचे जगणे केवळ श्वास घेणे ठरेल, त्यात जिवंतपणा नसेल. डिजिटल युगातील संदर्भ. आजच्या काळात आपण माहितीच्या महापुरात असूनही मूल्यांच्या बाबतीत तहानेले आहोत. उदाहरण, एखादी खोटी बातमी समाजात तेढ निर्माण करते, तेव्हा सत्य जाणणाऱ्या व्यक्तीची अवस्था त्या माशासारखी व्हायला हवी. मला काय त्याचे, ही वृत्ती सोडून सत्यासाठी तडफडणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरील दिखाव्याच्या जगात जेव्हा एखादा तरुण स्वतःचे अस्तित्व हरवून बसतो, तेव्हा त्याला स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे, पाण्याकडे परतण्याची ओढ निर्माण होणे हाच या अभंगाचा आधुनिक अर्थ आहे. कल्पना करा, एखादा माणूस वाळवंटात अडकला आहे आणि त्याला प्रचंड तहान लागली आहे. त्याला सोन्याची खाण दिसली तरी त्याला आनंद होणार नाही, कारण त्याचे प्राण फक्त पाण्याच्या एका थेंबासाठी तडफडत असतात. तुकोबारायांची अवस्था ही त्या तहानलेल्या माणसासारखी किंवा पाण्याविना असलेल्या माशासारखी आहे. त्यांच्यासाठी जग आणि विठ्ठल वेगळे नाहीत. दुसरा चरण, अंतरीचा साक्षी असेल जो प्राणी, अनुभवे मनी जाणेल तो. भावार्थ आणि विश्लेषण. बहिणाबाई म्हणतात की ही तडफड वरवर पाहणाऱ्याला समजणार नाही, ती समजून घेण्यासाठी स्वतःच्या अंतरात्म्याशी नाते जोडावे लागते. अंतरीचा साक्षी म्हणजे ज्याने आपल्या आतल्या आवाजाला ओळखले आहे. भक्ती ही प्रदर्शनाची गोष्ट नाही, ती अनुभवाची गोष्ट आहे. जो स्वतः प्रेमात पडला आहे त्यालाच दुसऱ्याच्या विरहाची वेदना समजते. ज्याला स्वतःला कधी भक्तीची ओढ लागली आहे तोच तुकोबारायांच्या या तडफडीचा अर्थ लावू शकतो. संतांचा नैतिक धडा. समाजात दांभिकपणा वाढला होता. संतांनी शिकवले की तुमची भक्ती ही जगाला दाखवण्यासाठी नसून तुमच्या अंतरात्म्याला पटणारी असावी. लोकाचारपेक्षा विवेकाचार महत्वाचा. उदाहरण, आपण कॅमेऱ्यासमोर एक आणि प्रत्यक्षात दुसरे असतो, पण अंतरीचा साक्षी जाणतो की आपण काय आहोत. इंटरनेटवर कमेंट करताना किंवा कोणाला ट्रोल करताना आपली विवेकबुद्धी साक्षी जागी ठेवणे हा आजचा सर्वात मोठा धडा आहे. AI आणि अल्गोरिदम आपल्याला काय आवडेल हे ठरवत आहेत. अशा वेळी मला काय हवे हे माझ्या अनुभवे मनी म्हणजेच स्वतःच्या अनुभवावरून ठरवणे हे मूल्यांची घसरण रोखण्यासाठी आवश्यक आहे. एखादी आईला आपल्या मुलाच्या मनातलं दुखणे तो न बोलताही समजते, कारण तिचे हृदय त्याच्याशी जोडलेले असते. तसाच जो भक्त अंतर्यामी ईश्वराशी जोडला गेला आहे तोच तुकोबारायांच्या मनातील ही दिव्य तडफड अनुभवाच्या पातळीवर समजू शकतो. तिसरा चरण, तृषितासी जैसे आवडे जीवन, तैसा पिंड प्राणाविण तया. भावार्थ आणि विश्लेषण. येथे जीवन या शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक पाणी आणि दुसरा आयुष्य. तृषिताला, तहानलेल्याला जसे पाणी सर्वात प्रिय असते,
तसे तुकोबारायांचे प्राण विठ्ठलात वसलेले आहेत. बहिणाबाई म्हणतात की तुकोबारायांचा देह पिंड हा विठ्ठलाच्या नामाशिवाय निर्जीव आहे. जसा शरीरातून प्राण निघून गेल्यावर शरीर केवळ मातीचा गोळा उरते, तसे विठ्ठलाच्या प्रेमाशिवाय तुकोबारायांना आपले अस्तित्व शून्य वाटते. त्यांची भक्ती ही प्राण आहे आणि त्यांचा देह केवळ साधन. संतांचा नैतिक धडा, पिंड, शरीर आणि प्राण, आत्मा जसे अविभाज्य आहेत, तसे माणसाने आपल्या कर्तव्याशी एकरूप असावे. संतांनी शिकवले की समाजाची सेवा ही तहान लागल्यासारखी उत्कट असावी, ते केवळ ओझे वाटू नये. उदाहरण, आज तंत्रज्ञान हे शरीरासारखे झाले आहे, पण नैतिकता हा त्याचा प्राण आहे. जर तंत्रज्ञानातून नैतिकता प्राण निघून गेली तर ते केवळ एक पिंड मढे उरेल. सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी नैतिकतेने काम करणे हे या चरणाचे उत्तम उदाहरण आहे. आज नात्यांमध्ये प्राण उरला नाहीये, केवळ इमोजींचा पिंड उरला आहे. खऱ्या आपुलकीची तहान तृषित भागवण्यासाठी प्रत्यक्ष संवादाचे जीवन आवश्यक आहे. एखादे वाद्य, उदाहरणार्थ बासरी, जोपर्यंत त्यातून हवा फुंकली जात नाही तोपर्यंत ते केवळ लाकडाचा तुकडा असते. जेव्हा त्यातून प्राणवायू वाहतो तेव्हाच संगीत निर्माण होते. तुकोबारायांच्या आयुष्यात विठ्ठल हा तो प्राणवायू आहे, ज्याच्यामुळे त्यांचे जीवन अर्थपूर्ण झाले आहे. चौथा चरण, बहिणी म्हणे हे तुकोबांचे पायी, ऐकोनिया देही पदे त्यांची. भावार्थ आणि विश्लेषण. शेवटच्या चरणात बहिणाबाई आपली स्वतःची अवस्था सांगतात. त्या म्हणतात की तुकोबारायांच्या अभंगांतील पदे, शब्द, चरण ऐकून माझं मन आणि शरीर त्यांच्या चरणी स्थिरावलं आहे. इथे हेत म्हणजे ओढ किंवा लक्ष. बहिणाबाईंना तुकोबारायांच्या शब्दांतून त्या परमेश्वराचा साक्षात्कार होतो. तुकोबांची भक्ती पाहून बहिणाबाईंना आपला मार्ग सापडला आहे. गुरुच्या शब्दांतून शिष्याला ईश्वराचा अनुभव येतो, हेच इथे स्पष्ट होते. संतांचा नैतिक धडा. संत बहिणाबाई म्हणतात की मी तुकोबांचे विचार ऐकले आणि माझ्या देहात, वागण्यात बदल झाला. हा धडा आहे वैचारिक परिवर्तनाचा. समाजाने श्रेष्ठ विचारांचे अनुकरण करावे, हा त्या काळचा संदेश होता. उदाहरण, आज तरुण पिढी कोणाला फॉलो करते? संतांनी तुकोबांसारख्या सत्यवचनी व्यक्तीला फॉलो केले. आज आपण लाईक्स मिळवणाऱ्यांपेक्षा मूल्य जपणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना, डिजिटल सेंट्स फॉलो केले पाहिजे. आपण जे ऐकतो आणि वाचतो तसा आपला देह, स्वभाव बनतो. जर आपण दिवसभर नकारात्मक आणि द्वेषपूर्ण माहिती वाचली तर आपण तसेच बनतो. त्याऐवजी तुकोबांच्या विचारांसारखे शुद्ध डिजिटल कंटेंट ऐकल्यास समाजात शांतता नांदेल. ज्याप्रमाणे चंद्र पाहून समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे तुकोबांचे शब्द ऐकून बहिणाबाईंच्या मनात भक्तीची भरती येते. गुरुचे शब्द हे शिष्यासाठी प्रकाश वाटेसारखे असतात. आजच्या धावपळीच्या आणि भौतिकवादी युगात हा अभंग अत्यंत महत्त्वाचा संदेश देतो. फोकस आणि पॅशन. आज आपण अनेक गोष्टींच्या मागे धावतो आहोत, पण आपल्याकडे कशाचीच एकाग्र ओढ, मच्छ जैसा जळावांचोनी नाही. तुकोबारायांची तडफड आपल्याला हे शिकवते की आयुष्यात कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर त्याप्रती अशी प्राणांतिक ओढ असणे आवश्यक आहे. मानसिक शांती. अंतरीचा साक्षी होणे म्हणजे आजच्या भाषेत माइंडफुलनेस. आपण बाहेरच्या जगात समाधान शोधतोय, पण बहिणाबाई सांगतात की समाधान आतल्या अनुभवात आहे. गरज विरुद्ध इच्छा, तृषितासी जीवनप्रमाणे आज आपण आपल्या इच्छांना गरजा समजतोय. हा अभंग आपल्याला खऱ्या गरजा, शांती, प्रेम, अध्यात्म आणि केवळ दिखावा यातला फरक सांगतो. सत्य अनुभव. सोशल मीडियाच्या जगात दिखावा जास्त आहे, पण हा अभंग अनुभवावर भर देतो. स्वतःला काय वाटतं हे महत्त्वाचे आहे, लोकांना काय वाटतं हे नाही. आधुनिक उदाहरण. समजा एखादा तरुण आजच्या कॉर्पोरेट जगात खूप यशस्वी आहे, पगार चांगला आहे, पण त्याच्या मनात सतत एक अस्वस्थता आहे. त्याला वाटते की आपण फक्त यंत्रासारखे जगत आहोत. जसा मासा पाण्याविना तडफडतो तसा हा तरुण खऱ्या आनंदाविना किंवा समाधानाविना तडफडत आहे. हा अभंग त्याला सांगतो की बाह्य सुख, पैसा, प्रतिष्ठा ही पाणी नसून केवळ वाळू आहे. मनाची शांती मिळवण्यासाठी त्याला आपल्या अंतरीच्या साक्षीला, इनर व्हॉइस ओळखावे लागेल. गृहिणी असो किंवा नोकरी करणारा, जेव्हा आपण कामात ईश्वर किंवा सेवाभाव शोधतो तेव्हाच आपली तडफड थांबते. आजच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. समजा तुमचा फोन हरवला तर तुमची जी अवस्था होते, जी अस्वस्थता, जी तडफड, ती फक्त एका वस्तूसाठी असते. बहिणाबाई म्हणतात, माझा कनेक्शन कट झाला आहे त्या परमात्म्याशी आणि मला तो पुन्हा जोडायचा आहे. जसा मासा पाण्यात खोल गेल्यावर सुरक्षित असतो, तसंच डीप वर्क करताना किंवा फ्लो स्टेट असताना आपल्याला जो आनंद मिळतो तोच या अभंगाचा गाभा आहे. वरवरची भक्ती किंवा वरवरचे प्रयत्न म्हणजे किनाऱ्यावर पडलेला मासा होय. प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी मार्गदर्शन, ॲक्शनेबल स्टेप्स. स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात असं काय आहे ज्याच्याशिवाय मी जगू शकणार नाही? जर ते उत्तर अजून मिळालं नसेल तर ते शोधणे हीच पहिली साधना. पुस्तकी ज्ञानापेक्षा स्वतःच्या अनुभवाला महत्त्व द्या. ध्यान, मेडिटेशन करा, निसर्गात जा. बहिणाबाईंना तुकोबांच्या चरणांची ओढ होती. आपण कोणाच्या संगतीत आहोत? जे आपल्याला आपल्या ध्येयाकडे नेतात
त्यांच्याशी जोडलेले रहा. आजची कृती कॉल टू ॲक्शन. संत तुकाराम महाराजांची भक्ती ही केवळ टाळ वाजवण्यापुरती नव्हती, तर ती श्वासाइतकी महत्त्वाची होती. बहिणाबाई आपल्याला या अभंगातून एकाग्रता आणि खरे प्रेम शिकवतात. आजच्या दिवसासाठी एक प्रयोग करून पहा. आपल्या दिवसातील केवळ 5 मिनिटे पूर्णपणे शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःला विचारा की मी ज्या गोष्टींमागे धावतोय त्या माझं पाणी आहेत की केवळ मृगजळ. तसेच आज दिवसभरात कोणाशीही वाद न घालता समोरच्या व्यक्तीत विठ्ठल पाहून केवळ स्मितहास्य देऊन बघा. अनुभवा, तुम्हाला माशासारखी शांती मिळते का? धन्यवाद. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाड्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठू नामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.